फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सचा युनिट पब्लिक फायनान्सचा टॉपिक इंट्रोडक्शन टू पब्लिक फायनान्स अँड पब्लिक बजेट कन्सेप्ट ऑफ पब्लिक रिव्हेन्यू यावरती लेक्चर घेणार आहोत. आजचं हे आपलं या विषयावरचं पहिलं लेक्चर आहे. आपण ही सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत महाराष्ट्र सेट 2022 साठीचा. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कंप्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे. कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत या कोर्समध्ये. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे अर्थशास्त्र या विषयाचा. त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात. ऍप डाउनलोड करण्याच्या अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतका सिंपली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. तर पब्लिक फायनान्स मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? टॅक्स म्हणजे कर, एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट रिव्हेन्यू, डिबेट मॅनेजमेंट. तर हे काही पॉइंट्स जे आहेत जे आपल्याला या युनिट मध्ये म्हणजे पब्लिक फायनान्स मध्ये कव्हर करायचे आहेत. सुरू करायच्या सेशनला. तर आता बघतो आपण फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचे फंक्शन्स काय, गव्हर्नमेंट काय काम करते रिगार्डिंग टॅक्स आणि आपण जे बघितलं होतं रिव्हेन्यू त्याबद्दल. तर गव्हर्नमेंटचे मेन 3 फंक्शन्स आहेत जे आहे अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन, स्टॅबिलायझेशन फंक्शन. अलोकेशन फंक्शन आहे कन्सर्न विथ अलॉटिंग रिसोर्सेस बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. जे काही रिसोर्स आहेत ते आपले पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये अलोकेट केले जातात आणि त्याचं रिलेशन म्हणजे ते जो विषय आहे तो अलोकेशन फंक्शनशी रिलेटेड आहे गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन कन्सर्न विथ फेअर डिस्ट्रीब्युशन. इथं डार्क आहे फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम थ्रू टॅक्सेशन एक्सपेंडिचर पॉलिसीज टू द एनहान्स सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर करण्यासाठी फेअर डिस्ट्रीब्युशन सोसायटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपलं टॅक्सेशन आणि एक्सपेंडिचर पॉलिसीज असतात त्या एनहान्स करण्याचं काम डिस्ट्रीब्युशन फंक्शन मध्ये केलं जातं. जसं की इन्कम आहे, इन्कम जेवढा आहे त्याच्यावरती तेवढाच टॅक्स लागला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स नाही लावला पाहिजे किंवा ज्याचं इन्कम कमी आहे त्याला टॅक्स माफ केला जातो. अशा काही गोष्टी आहेत. ह्या सगळ्या पॉलिसीज ज्या आहेत ते डिस्ट्रीब्युशन फंक्शन मध्ये गव्हर्नमेंट करत असतं. तर अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन 2 फंक्शन तर समजले. लास्ट फंक्शन आहे स्टॅबिलायझेशन फंक्शन कन्सर्न विथ प्रोव्हाइडिंग कुशन अगेन्स्ट फ्लक्च्युएशन टू अटेन ग्रोथ अँड स्टॅबिलिटी. ग्रोथ आणि स्टॅबिलिटी जी आहे ती मेंटेन करण्याचं म्हणजे स्टॅबिलायझेशन फंक्शन मध्ये स्टॅबिलाइज करायचं. आपली जी इकॉनॉमी आहे ती स्टॅबिलाइज करण्याचं काम गव्हर्नमेंटचं फंक्शन या स्टॅबिलायझेशन फंक्शन मध्ये केलं जातं. तर हे 3 फंक्शन्स गव्हर्नमेंटचे आहेत जे म्हणजे 3 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे फंक्शन्सचं गव्हर्नमेंटच्या. अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन, स्टॅबिलायझेशन फंक्शन. ओके, अलोकेशन रिलेटेड टू resources, allocating resources, distribution function related to fair distribution, stabilization function related to growth and stability. Okay, 3
प्रकार आपल्याला इथे समजलेले आहेत. तर आपल्याला पब्लिक फायनान्स मध्ये गव्हर्नमेंट बजेट काय आहे, टॅक्स काय आहे, एक्सपेंडिचर काय आहे, या सगळ्या गोष्टी तर बघायच्याच आहेत. पण सर्वात महत्त्वाचा पब्लिक फायनान्स मध्ये येणारा वर्ड म्हणजे बजेट. बजेट म्हणजे काय, व्हॉट डज गव्हर्नमेंट बजेट मीन? तर इथे आपल्याला बघायचं आहे, अ गव्हर्नमेंट बजेट इज अन annual financial statement which outlines the estimated government expenditure and expected government receipts or revenue for forthcoming fiscal year. तर आर्थिक जे वर्ष आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये एक फायनान्शियल स्टेटमेंट असतं गव्हर्नमेंट बजेटमध्ये, ज्याच्यामध्ये किती रेव्हेन्यू येणार आहे, किती एक्सपेंडिचर होणार आहे, या सगळ्याचा जमा खर्च किंवा स्टेटमेंट याला आपण बजेट म्हणू शकतो. इथे थोडक्यात दिलेलं आहे. आणि फायनान्शियल इंडियन फायनान्शियल इयर काय आहे माहिती आहे तुम्हाला? 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, हे एक इयर आहे आपलं. आणि बजेट हे या इयरचं पूर्ण बजेट मांडणं म्हणजे कॅल्क्युलेशन्स करणं की किती रिसिप्ट्स होणार आहेत, किती एक्सपेंडिचर होणार आहे, कुठल्या एरियावरती किती एक्सपेंडिचर करायचं आहे, रिसिप्ट्स कुठल्या एरियातून जास्त होणार आहेत किंवा कुठल्या एरियातून कमी होणार आहेत, जर कमी होणार असेल तर कुठे वाढवायचं आहे, हे सगळं जो प्लॅनिंग असतो तो गव्हर्नमेंट बजेट म्हणून ओळखला जातो. ओके, डिपेंडिंग ऑन द फिजिबिलिटी ऑफ दिस एस्टिमेट्स, फिजिबिलिटी म्हणजे ह्याची किती व्यवहार्यता हे बघून त्याचे 3 बजेटचे प्रकार पडतात. कोणते? बॅलन्स बजेट, सरप्लस बजेट अँड डिफिसिट बजेट. एक फायद्याचं, एक तोट्याचं आणि एक बॅलन्स बजेट, असे 3 प्रकार या बजेटचे इथे पडतात. ओके, ऑब्जेक्टिव्स ऑफ गव्हर्नमेंट बजेट. आता गव्हर्नमेंट बजेटचे प्रकार, ऑब्जेक्टिव्स काय आहेत, कशासाठी हे बजेट्स केले जातात, हे आपण एक एक पॉइंट्सनी समजून घेऊया. रिअलोकेशन ऑफ रिसोर्सेस, आपण बघितलं गव्हर्नमेंट फंक्शन मध्ये अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, अलोकेशन फंक्शन मध्ये रिसोर्सेसचं अलोकेशन करण्याचं महत्त्वाचं काम गव्हर्नमेंट करत असतं. इट हेल्प्स टू डिस्ट्रीब्यूट रिसोर्सेस कीपिंग इन व्ह्यू द सोशल अँड इकॉनॉमिक ॲडव्हान्टेज ऑफ कंट्री. एखाद्या देशाचे आर्थिक किंवा सामाजिक ॲडव्हान्टेज जपण्यासाठी रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे त्यांची विभागणी करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी हे त्यांचं एम असतं की जे रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित अलोकेट झाले पाहिजे, डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. हे एक गव्हर्नमेंटचं ऑब्जेक्टिव्ह असतं गव्हर्नमेंट बजेटचं. द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस आर, आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे रिसोर्सला अलोकेट करण्यासाठी इन्फ्लुएन्स करतात. ओके, अलाउन्स और टॅक्स कन्सेशन, इथे दिलेलं आहे की allowance and tax concession. The government gives allowance and tax concession to the manufacturer or encourage investment. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट टॅक्स आणि अलाउन्स प्रत्येक गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नाही, काही ठराविक गोष्टींवरती हे ठरवत असतं. जसं की काही गोष्टींवरती काही स्कीम मध्ये सबसिडी प्रोव्हाइड करतं किंवा टॅक्स कमी केला जातो, मग त्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एखाद्या मॅन्युफॅक्चररला एनकरेजमेंट तिथे मिळते कारण त्याच्यामध्ये त्याला सवलत मिळणार असेल. असे काही पॉइंट्स आहेत किंवा रिसोर्सेस आहेत जे इन्फ्लुएन्स करतात रिसोर्सेस अलोकेशनसाठी. Okay, direct production of goods and services. The government can take the production process directly if the private sector does not show interest. Private sector जर तिथे इंटरेस्ट दाखवत नसेल तर गव्हर्नमेंट डायरेक्टली ते प्रोडक्शन विकत घेते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करते. तर असं हा देखील एक पॉइंट होऊ शकतो जो इन्फ्लुएन्स करतो रिसोर्सेसला. मिनिमाइज इनइक्वॅलिटीज इन इन्कम अँड वेल्थ. आता सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मिनिमाइज इनइक्वॅलिटीज इन इन्कम अँड वेल्थ. जे संपत्ती आणि उत्पन्न आहे त्याच्यामध्ये असमानता जी आहे ती कमी करण्याचं ऑब्जेक्टिव्ह गव्हर्नमेंट बजेटचं आहे. त्यासाठी हे बजेट मांडलं जातं. इन अन इकॉनॉमिक सिस्टीम, income and wealth inequality is an integral part, so the government aims to bring equality and impose the tax on elite class and spending extra well-being of poor. म्हणजेच श्रीमंतांकडून काही टॅक्सच्या रूपामध्ये इन्कम घ्यायचं आणि ते गरिबांच्या वेलबिंग साठी वापरायचं. हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंट बजेटचं. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. जसं ते आपण एक फंक्शन बघितलं होतं स्टॅबिलिटी फंक्शन. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी करण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह देखील आहे. The budget is also utilized to avoid business fluctuation, accomplish the aim of financial stability. Policies such as deficit budget during deflation, excess budget during inflation, assist in balancing the price of economy. ते इथे बजेट युटिलाइज करण्याचं किंवा बिझनेसचे फ्लक्च्युएशन आहेत ते अवॉइड करणं, त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी आणणं म्हणजेच इकॉनॉमीला स्टॅबिलिटी देण्याचं काम किंवा ऑब्जेक्टिव्ह हे गव्हर्नमेंट बजेटचं आहे. ओके,
आता आणखी काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आहेत मॅनेज पब्लिक एंटरप्राइजेस. मेनी पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज आर बिल्ड फॉर दोज सोशल वेलफेअर ऑफ पीपल. काही ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या फक्त लोकांच्या वेलफेअरसाठी, सामाजिक कल्याणासाठी ओपन केलेल्या आहेत किंवा आहेत. द बजेट इज प्लॅन टू डिलिव्हर डिफरंट प्रोव्हिजन्स फॉर ऑपरेटिंग सच बिझनेस अँड इम्पार्शली फायनान्शियल हेल्प. तर अशा काही कंपनीजसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी गव्हर्नमेंट काही नवीन सुविधा प्रोव्हिजन्स त्यांच्यासाठी देत असतं, जेणेकरून त्यांना सुद्धा एनकरेज मिळावं की आपण जे काम करतो आहोत पब्लिक सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, ते लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्ट करतं, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा आहे. या फायद्याने ते लोकांच्या कल्याणाकडे जास्तीत जास्त भर देतील यासाठी गव्हर्नमेंट काम करतं. म्हणजे बजेट जे आहे ते याच्यावर सुद्धा फोकस करतं. म्हणजे हे देखील एक ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या गव्हर्नमेंट बजेटचं. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ. अ कंट्रीज इकॉनॉमिक ग्रोथ इज बेस्ड ऑन रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग्स. जी कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती कशावर बेस आहे? रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग. ओके, इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग्स वरती आहे. Therefore, the budgetary plan focuses on preparing adequate resources for investing in a public sector and rising overall rate of investment and savings. इकॉनॉमिक ग्रोथ ही इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग या दोन गोष्टींवरती आहे आणि त्यावरती सुद्धा फोकस करते आपलं गव्हर्नमेंट बजेट. ओके, तर इथे बजेटमध्ये ह्या दोन गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे या दोघांवरती फोकस करणं किंवा त्यांच्यावरती लक्ष देणं हे काम सुद्धा किंवा ऑब्जेक्टिव्ह हे गव्हर्नमेंट बजेटचं आहे. नंतर आहे लास्ट, डिक्रीज रिजनल डिफरन्सेस. इट एम्स टू डिमिनिश रिजनल इनइक्वालिटीज बाय इम्प्लिमेंटिंग टॅक्सेशन, expenditure policy and promoting the installation of production units in underdeveloped regions. Underdeveloped regions मध्ये किंवा ज्या ठिकाणी इनइक्वालिटीज आहे म्हणजे असमानता आहे त्या ठिकाणी एक्सपेंडिचर टॅक्सेशन पॉलिसी प्रमोट करणं किंवा काही गोष्टी तिथे कमी करणं यासाठी हे पब्लिक बजेट असतं. म्हणजे काय? डिक्रीज रिजनल डिफरन्सेस. हे डिफरन्सेस कमी करण्यासाठी देखील गव्हर्नमेंट बजेट आपलं काम करतं. हे देखील एक ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या गव्हर्नमेंट बजेटचं. तर ही सगळी कामं जी आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ते गव्हर्नमेंट बजेटचे आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट बजेट एक आयडल बजेट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, देर आर टू प्रायमरी कंपोनंट्स ऑफ गव्हर्नमेंट बजेट. आता गव्हर्नमेंट बजेटचे मेन प्रायमरी कंपोनंट्स दोन आहेत. The capital budget and revenue budget. Okay, capital budget and revenue budget. Capital budgets accounts for the assets and liabilities under government. गव्हर्नमेंटच्या अंतर्गत assets and liabilities वरती कॅपिटल म्हणजे भांडवल जे काय आहे त्याच्यासाठी काम करतं. आणि दुसरं रेव्हेन्यू बजेट जे आहे दुसऱ्या बाजूला accounts for the total revenue generated by expense and the expense made to this revenue. म्हणजे दुसऱ्या साईडला काय आहे तर रेव्हेन्यू आणि एक्सपेन्स, खर्च आणि जमा याचा पार्ट एक आहे रेव्हेन्यू बजेटमध्ये. इथे एक स्ट्रक्चर दिसते गव्हर्नमेंट बजेटचं जे आहे बजेट रिसिप्ट्स अँड बजेट एक्सपेंडिचर. बजेट रिसिप्ट्स म्हणजे बजेटमध्ये किती पैसे येणार आहेत आपल्याला आणि एक्सपेंडिचर म्हणजे किती खर्च होणार आहेत. बजेट रिसिप्ट्स मध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट्स महसूल किती जमा होणार आहे आणि कॅपिटल रिसिप्ट्स किती आहेत, भांडवल रिसिप्ट्स किती आहेत हे दाखवतात. आणि बजेट एक्सपेंडिचर मध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे म्हणजे महसूल खर्च किती आहे आणि भांडवली खर्च किती आहे हे आपल्याला इथे सांगता येतं. किंवा अशा टाईप मध्ये हे स्ट्रक्चर गव्हर्नमेंट बजेटचं असतं. याच्यामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केले जातात म्हणजे त्याचा जमा खर्च ठेवला जातो याप्रमाणे. आता इथे दिसते गव्हर्नमेंट बजेट रिसिप्ट आहेत जे बघितले, रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. कंपोनंट्स कोणते कोणते आहेत त्यांचे ते आपण आता बघणार आहोत. टॅक्स रेव्हेन्यू कंपोनंट्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू कंपोनंट्स. रेव्हेन्यू जो गव्हर्नमेंटला आहे तो कशातून येणार असेल, टॅक्स मधून येणार असेल, बरोबर. मग टॅक्स मध्ये काही गोष्टी, टॅक्सनी येणाऱ्या काही गोष्टी आणि नॉन टॅक्सनी येणाऱ्या काही गोष्टी, त्यातून गव्हर्नमेंटला रिसिप्ट्स मिळतात म्हणजे पैसे जमा होतात गव्हर्नमेंटकडे. टॅक्स मधून कुठल्या कुठल्या गोष्टी जमा होतात, कुठल्या कुठल्या टॅक्स मधून जमा होतो तर इन्कम टॅक्स पहिलाच आहे. इन्कम टॅक्स प्रत्येकाला, इन्कम जॉब करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावा लागतो किंवा बिझनेस करणाऱ्यांना सुद्धा भरावा लागतो. त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स, जे कॉर्पोरेट म्हणजे नवीन कंपनी, प्रोडक्शन कंपनी ज्या आहेत त्याच्यातल्या टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स तो सुद्धा एक रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटचा. कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, वेल्थ टॅक्स ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्यावरचा टॅक्स, इंटरेस्ट टॅक्स, ह्या प्रकारच्या टॅक्स मधून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू प्राप्त होतो जो तो रेव्हेन्यू रिसिप्ट्स मध्ये, टॅक्स रेव्हेन्यू मध्ये. नंतर आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये कुठल्या गोष्टी येतात तर कमर्शियल रेव्हेन्यू, प्रॉफिट अँड डिव्हिडंड्स,
त्यामधून कुठला पॉईंट म्हणजे त्यामधून काय रिव्हेन्यू येतो असेल तो सुद्धा गव्हर्नमेंट बजेटमध्ये येतो. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिव्हेन्यू, एक्सटर्नल ग्रँट इन एड. हे एक्सटर्नल ग्रँट इन एड म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये टॅक्स नसतो. बाहेरच्या देशातून जर काही पैसा येणार असेल आपल्याला तर ते रिव्हेन्यू रिसिप्ट मध्ये येतात. ओके. नंतर इकडे आहे कॅपिटल रिसिप्ट. इकडे रिव्हेन्यू महसूल झाला. तर भांडवली प्राप्ती काय काय असेल, बॉरोविंग्स म्हणजे जर आपण काही देशाकडून जर उसने घेत असेल किंवा काही कामासाठी घेत असेल तर ते बॉरोविंग्स मध्ये येतात. रिकव्हरी ऑफ लोन्स, आपण दुसऱ्या देशांना लोन्स देतो त्यांची रिकव्हरी म्हणजे हे पण प्राप्तीच आहे, परत पैसे मिळणार आहेत आपल्याला ते, तर ते इथे आपल्याला कॅपिटल रिसिप्ट मध्ये त्याचा समावेश होतो. नंतर आहे डिसइन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ते आपण परत काढून घेत आहोत म्हणजे आपले पैसे आपल्याला परत मिळत आहेत म्हणजे ती एक रिसिप्ट आहे. तर कॅपिटल रिसिप्ट मध्ये या तिन्हीचा समावेश होतो, बॉरोविंग, लोन्स, डिसइन्व्हेस्टमेंट. टॅक्स आणि नॉन टॅक्स मधल्या गोष्टींमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. समजलं. बजेट रिसिप्ट मध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, त्याचे कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत. नेक्स्ट बघतोय एक्सपेंडिचर, बजेट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंट बजेट एक्सपेंडिचरचे कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर दोघांचे पण तेच प्रकार आहेत. आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये कुठले कंपोनेंट येतात. एक्सपेंडिचर विच नायदर क्रिएट्स असेट नॉर रिड्युसेस लायबिलिटीज, म्हणजे लायबिलिटीज पण देत नाहीत किंवा ॲसेट्स पण क्रिएट करत नाही, म्हणजे त्याच्यातून फक्त पैसा येतो, खर्च होतो. रिव्हेन्यू महसूल एक खर्च, त्याच्यामध्ये पेमेंट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट रेट द्यावा लागतो गव्हर्नमेंटला, पेमेंट ऑफ सॅलरीज अँड पेन्शन, पेन्शन देणं, ग्रँट्स अँड सबसिडीज. मागच्या सेट एक्झाम मध्ये यावरती एक क्वेश्चन आला होता की कुठली गोष्ट रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये नाहीये किंवा पकडली जात नाही, असा एक क्वेश्चन होता. ओके, म्हणजे या पॉइंट वरती आपल्याला क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये कुठले कंपोनेंट्स येतात. आणि पहिला आहे पेमेंट ऑफ इंटरेस्ट, पेमेंट ऑफ सॅलरीज अँड पेन्शन, ग्रँट्स अँड सबसिडीज, एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस सुद्धा याच्यामध्ये येतात रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. डिफेन्स सर्व्हिसेस सुद्धा याच्यामध्ये येतात. दुसऱ्या साईडला कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय येतात. एक्सपेंडिचर विच क्रिएट्स असेट्स अँड रिड्युसेस लायबिलिटीज, लायबिलिटीज घालवतात आणि असेट्स क्रिएट करतात. कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. आता असेट्स आणि लायबिलिटीज मध्ये काय येतं, असेट्स क्रिएट करतात, रिड्युसेस लायबिलिटीज म्हणजे त्याच्यामधून आपला पैसे तर जात आहेत पण काही त्याच्यामध्ये वस्तू किंवा जागा तिथे काय क्रिएट होत नाहीये. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय होतं, एक वस्तू तयार होते आपली पण पैसे तिथे जात आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय येतात. कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, ब्रिज, बिल्डिंग्स. हे तर वेलफेअर साठी कंपल्सरी गव्हर्नमेंटला करायचं असतं म्हणजे इथे खर्च करणं गरजेचं आहे, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये हे येतं. परचेस ऑफ लँड अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, लोन्स टू स्टेट अँड फॉरेन इन गव्हर्नमेंट, रिपेमेंट ऑफ लोन्स. ह्या ज्या गोष्टी आहेत ते खर्च आहे आपला, भांडवली खर्च आहे ज्याच्यामध्ये वस्तू तयार होते म्हणजे काहीतरी आहे आपलं. रिपेमेंट लोन, त्याच्यात पण लोन्स कमी केला म्हणजे आपला डोक्यावरचा भार कमी होणार गव्हर्नमेंटचा. हे सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आहेत. ओके, आता इथे एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर बघितलं. त्याच्यानंतर रेव्हेन्यू रिसिप्ट, त्याच्यानंतर कॅपिटल रिसिप्ट देखील हे बघितलं आपण, कशातून काय प्राप्त होतं आणि कशातून खर्च होतो हे बघितलं. आता इथे टाइप्स ऑफ बजेट डिफिसिट. बजेट डिफिसिट आहे ते कसे कसे होतात किंवा कशा कशातून होत असतात. रेव्हेन्यू डिफिसिट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर जास्त असेल म्हणजे महसुली खर्च जर जास्त असेल महसुली प्राप्तीपेक्षा, तर इथे आपल्याला रेव्हेन्यू डिफिसिट होतो म्हणजे तूट होते. नंतर काय होतं, फिस्कल डिफिसिट. आता फिस्कल डिफिसिट कधी होतं, जेव्हा बजेट एक्सपेंडिचर आणि बजेट रिसिप्ट पेक्षा बजेट एक्सपेंडिचर जर जास्त असतील तर फिस्कल डिफिसिट इथे आपल्याला जाणवतं. एक्सक्लुडिंग बॉरोविंग्स अँड लायबिलिटीज. इथे एक पॉइंट दिलेला आहे जो आहे बॉरोविंग्स आणि लायबिलिटीज एक्सक्लूड केले तर. ओके, आणि प्रायमरी डिफिसिट काय आहे, फिस्कल डिफिसिट जास्त असणार आहे इंटरेस्ट लायबिलिटीज पेक्षा. आता खाली इथे फॉर्म्युले कसे दिले, त्यांनी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस रेव्हेन्यू रिसिप्ट केलं तर आपल्याला रेव्हेन्यू डिफिसिट मिळेल. नंतर बजेट एक्सपेंडिचर मायनस बजेट रिसिप्ट केलं तर आपल्याला फिस्कल डिफिसिट मिळेल. फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट केलं तर आपल्याला प्रायमरी डिफिसिट मिळेल. तर हे काही फॉर्म्युले आहेत आणि टाइप्स आहेत बजेट डिफिसिटचे. ओके,
तर अशा प्रकारे आपण आजचं सेशन कंप्लीट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बजेट म्हणजे काय, गव्हर्नमेंट बजेट म्हणजे काय, किंवा बजेटचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत. वेगवेगळे पॉईंट्स कव्हर केले, त्याच्यामध्ये बजेटचे ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजेत किंवा काय असतात. त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघितलं बजेटचं, एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट्स, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल रिसिप्ट्स, त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर, या सगळ्याचे प्रकार बघितले, त्यांचे कंपोनंट्स बघितले, आणि लास्टला बजेटचे प्रकार बघितले, डिफिसिट, त्याच्यानंतर फिस्कल डिफिसिट आणि प्रायमरी डिफिसिट, हे सगळे प्रकार आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये अजून आपल्याला पब्लिक फायनान्स मधले काही पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आपल्याला प्रत्येक युनिटचा, आणि आज आपण थोड्या पार्ट मध्ये हा सिलेबस कव्हर करणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.